आज आपल्याला पाहायचं प्रॅक्टिस सेट 2.4. पहा बरं काय म्हणतो क्वेश्चन. कम्पेअर द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला काय करायचं, कम्पेअर करायचं कोणत्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला टू द जनरल फॉर्म. कोणासोबत करायचं, जनरल फॉर्म. कोणता असतो जनरल फॉर्म, ax² + bx + c and write the values of a, b, c. आणि नंतर काय करायचं, त्या जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करून a आणि b आणि c ची व्हॅल्यू लिहू. पहा बरं आता इथं x² - 7x + 5 is comparing with ax² + bx + c = 0. इथं इक्वल टू 0 लिहू का. मग पहा बरं a म्हणजे कोणता आहे, ax² सोबतचा 1 म्हणजे a ची व्हॅल्यू काय आहे 1. पुन्हा b म्हणजे कोणता आहे, -7 आहे. 7 आहे का, -7. जो 7 सोबत जो साइन येतो तो देखील लिहिणं गरजेचं आहे. म्हणून इथे b इक्वल टू काय आला -7 आणि c इक्वल टू काय आहे 5. बस असंच करायचं सो ना. आता पहा सेकंड काय, 2m² इक्वल टू 5m - 5 म्हणजे काय झालं, 2m² ला 2m² प्लस 5m शिफ्ट केल्यावर काय झाला -5m. -5 चा +5 इक्वल टू 0. इज कम्पेअरिंग विथ, हे काय झालं, कम्पेअर केला कोणासोबत, am² + bm + c = 0 सोबत. इथं m आहे म्हणून आपण या पण फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. मग पहा बरं आता m² सोबत कोणता टर्म इथं a म्हणजे 2 आहे. त्याला आपण रिअरेंज करून घेतलं बरं, कारण काय आहे am² + bm + c या फॉर्म मध्ये येण्यासाठी. मग a ची व्हॅल्यू आहे 2, b ची काय आहे -5 आणि c काय आहे +5. आता नेक्स्ट पहा y² +7 काय करू आपण, -7 झाला आणि c टर्म आहे का नाही, मग 0 घेऊ इक्वल टू 0. हे अरेंजमेंट केलं तरी चालतं. मग पहा बरं इथं लिहू, इज कम्पेअरिंग विथ ay² + by + c = 0. म्हणजे a इक्वल टू काय येतो 1, b इक्वल टू येतो -7, c इक्वल टू येतो 0. हे अशा प्रकारे आपल्याला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. फक्त दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण कम्पेअर करायचं कोणासोबत, जनरल फॉर्म सोबत. आणि नंतर काय त्याच्यासोबत a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू आपल्याला सांगायचं होतं. आता क्वेश्चन सेकंड पहा, सॉल्व्ह युजिंग द फॉर्म्युला. पहा इथे पहिला फॉर्म काय दिला, x² + 6x + 5 = 0. आपण आतापर्यंत शिकलेले कोणते मेथड आहेत, एक फॅक्टरायझेशन मेथड, दुसरा कोणता आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता हे आहे फॉर्म्युला मेथड म्हणा, फॉर्म्युलाचा. इथे काय दिलेलं आहे, x² + 6x + 5 = 0. मग आपण याला काय करू, कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ कोणत्या फॉर्म सोबत, ax² + bx + c = 0. म्हणजे a म्हणजे काय 1, b म्हणजे आहे 6, c म्हणजे आहे 5. मग इथं दुसरा कोणता फॉर्म्युला, b² - 4ac म्हणजेच काय, b म्हणजे कोणता टर्म 6 चा स्क्वेअर -4 इंटू a म्हणजे काय 1, c म्हणजे आहे 5, 4 × 1 × 5 करा शॉर्ट आउट. 6 चा स्क्वेअर 36 आणि 4 × 1 4, 4 4 जा आपलं 4 5 जा 20, 36 - 20 काय येतो 16 येतो. म्हणजे b² - 4ac बरोबर काय आलेला आहे 16. आता आपण फॉर्म्युला मेथड यूज करू बाय युजिंग फॉर्म्युला. कोणता आहे फॉर्म्युला, x इक्वल टू -b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac होल डिवाइडेड बाय 2a. हा दिलेला काय कोणता आहे फॉर्म्युला आहे, कोणता -b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac डिवाइडेड बाय 2a. पहा बरं मायनस ला मायनस आहे, b म्हणजे काय आहे 6 म्हणून 6 लिहिला, प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac आलेला आहे 16 लिहिला. नेक्स्ट काय आहे 2a ला 2a, -6 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 16 म्हणजेच काय, अंडर रूट ऑफ 16 म्हणजे कशाचा आहे स्क्वेअर रूट 4 चा आणि होल डिवाइडेड बाय 2a. 2a ची व्हॅल्यू काय आहे 2 ×
1 म्हणजेच काय 2 येतो मग पहा -6 प्लस ऑर मायनस यामध्ये आपण आणि कॉमन काय तर बाहेर काढू शकतो 2 काढून घेता बाहेर पहा बरं 2 कॉमन काढा -6 प्लस ऑर मायनस -6 नाही 2 चा कॉमन काढा 2 3 जा 6 प्लस ऑर मायनस 2 2 जा 4 आणि डिवाइडेड बाय 2 2 2 गेट कॅन्सल म्हणजेच काय आला -3 प्लस ऑर मायनस 2 म्हणजेच काय आलं पहा बरं x ची व्हॅल्यू एक काय येणार 3 प्लस 2 आणि दुसरा काय येणार -3 प्लस 2 आणि दुसरा येणार जो आहे -3 मायनस 2 म्हणजेच काय तो -5 एक येतो आणि x इक्वल्स टू -1 हे झालेले आहे रूट ऑफ द इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन. आता दुसरा जो आहे प्रॉब्लेम ते पण पहा x² - 3x - 2 इक्वल टू 0 x² - 3x - 2 इक्वल टू 0. आता याला पण फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करा शॉर्टकट करून पहा x² - 3x - 2 इक्वल टू 0 याला कंपेअर करून घेऊ कोणासोबत जनरल फॉर्म सोबत कंपेअरिंग विथ काय आहे ए म्हणजे ax² + bx + c = 0 ए म्हणजे काय आहे इथं काय म्हणजे 1 असतो बी म्हणजे काय पहा -3 सी म्हणजे आहे -2 आता लिहा फॉर्म्युला मध्ये b² - 4ac = b² म्हणजे -3 चा स्क्वेअर 4 इंटू ए म्हणजे आहे 1 आणि सी म्हणजे आहे -2 -3 चा स्क्वेअर 9 आणि मायनस ऑफ मायनस प्लस साइन 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे 9 + 8 काय आला 15 b² - 4ac म्हणजे आलेला आहे आपला 15. आता बाय युजिंग फॉर्म्युला कोणता आहे फॉर्म्युला बाय युजिंग फॉर्म्युला x = -b ± √b² - 4ac डिवाइडेड बाय 2a म्हणजेच काय तर -b म्हणजे काय -3 इथं -3 लिहू नाही तर ऑलरेडी इथं काय कसं फक्त ओनली -3 लिहा पण हे मायनस साइन आहे का आपल्याला फॉर्म्युला मध्ये आणि b ची व्हॅल्यू आहे -3 म्हणून -3 प्लस ऑर मायनस b² - 4ac आलेला आहे 15 आणि होल डिवाइडेड बाय 2 इंटू a म्हणजे काय आहे 1 म्हणजे -3 म्हणजे -3 झाला मग प्लस ऑर मायनस √15 होल डिवाइडेड बाय काय येणार 2 इंटू 1 2 म्हणजे काय आला आन्सर पहा बरं x = 3 + √15 बाय 2 आणि दुसरा काय आला रूट x = 3 - √15 डिवाइडेड बाय 2 आणि याला दुसरा काय चेंज करू शकतो का आपण नाही हेच राहतील फायनल आन्सर काय झालं रूट ऑफ द इक्वेशन 3 + √15 बाय 2 आणि 3 - √15 बाय 2 हे दोन प्रॉब्लेम आपण समजावून काय असेल तर आपण विचारू शकतो. आता तिसरा प्रॉब्लेम पाहू